काका काय सांगाल आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल? आपलं हे मशालवाले काय नाव? आष्टीकर. बरं आता तुम्ही मला एक सांगा, मोदी सरकारनं अबकी बार 400 पारचा नारा दिलेला आहे. 400 पार होतील का? शक्यता नाही. बरं अजून आज 500 जवळपास 548 जागा आहेत एकूण, आणि त्यापैकी भारतीय जनता पार्टीला किती भेटतील आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकूण ते मित्र पक्षांना किती भेटतील? ते तर काही नाही. तरी पण या बारीला महाविकास आघाडीला चांगली जागा भेटल. बरं आपल्या महाराष्ट्रात किती भेटतील महाविकास आघाडीला? महाराष्ट्रात नाही ना म्हणलं तरी 30च्या वरी जाईल. 30च्या वरी पर्यंत भेटेल. बरं आता एकूण अजून एक प्रश्न विचारतो. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे इथं. जातीपातीचं राजकारण आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या राजकारणापुढे किंवा राजकारणापुढे किंवा फोडाफोडीचं राजकारण म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, याच्याबद्दल काय सांगाल? कोण आहे याच्या मागे? याच्या मागे तर सांगू शकत नाही, पण असं फोडाफोडीचं राजकारण नाही करावं, कारण जनता इथं लई कन्फ्युज व्हायली, कोणाला टाकावं कोणाला नाही टाकावं. आता आम्ही पण लई कन्फ्युज झालेले. बरं तर नक्कीच काका काय सांगाल की हिंगोली लोकसभेमध्ये खासदार कोण होईल? खासदार ते मशाल येतील का निवडून? निवडून लीड कितीची येईल? लीड नाही मात्र येईल. उद्धव ठाकरे आता आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची सीट लागणार का इथं? हो. बरं एकूण राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा किती येतील? शिवसेनेचे आणि युतीची याची राष्ट्रवादी आणि याची काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे येईल 18 आणि 19 येईल एकूण. भाजपाला किती जागा भेटतील? भाजपाला कमी भेटतील या बाहेर. तर नक्कीच या हिंगोली लोकसभेमध्ये आपण काका काय सांगाल कोण निवडून येईल? ते ठाकरेच येणार ना, सगळे आश्वासन सगळे. बरं आता एकूण आता बघितलं तर भारतीय जनता पार्टी एकूण देशामध्ये कसं काम करते किंवा शेतकऱ्यांप्रती भावना सरकारची कशी? शेतकऱ्याची भावना काय, शेतकऱ्याला सगळे खाला बसलेले आहेत. 700-800चं पोतं कुठं 1800ला नेऊन घातलं, आणि आपला माल इकायचा म्हणलं की कमी मध्ये द्यायचा, घ्यायचा म्हणलं जास्त भाव कुठे नेऊन घातले. बरं हळदीला भाव, हळदीचं मार्केट, हळदीचं आता मध्ये उतरलं ना, आता ह्या 4 दिवसामध्ये हळदीचं कमी झालं. नक्कीच आपण काही महिलांकडून या प्रश्नाची उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काकू आपण कुठल्या? आम्ही वसमत. आता 26 तारखेला लोकसभेची निवडणूक झाली, कोण निवडून येईल? तुम्ही कोणाला मतदान केलं? आम्ही कोण नाही आमचं काम आहे प्रश्न विचारणं. बरं जाऊ द्या, निवडून कोण येईल मार खायचा विषय नाही. कोण निवडून येईल? मोदी सरकार. मोदी सरकार. बरं तुम्हाला काही सरकारकडून भेटते का मदत? हो भेटते का? नक्कीच आज आपण काही कौल जनतेच्या या कार्यक्रमाअंतर्गत जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निवडणूक झाली 26 एप्रिलला. हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महायुती यापैकी कोणाची सीट लागेल? शिवसेना विरुद्ध शिवसेना या ठिकाणी लढत आहे, कोणाची सीट येईल? शिवसेनेची लागू शकेल. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरे. बरं खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेची. बरं आता अजून एक विचारतो, एकूण आपल्या देशामध्ये अबकी बार 400 पारचा भारतीय जनता पार्टीने नारा दिलेला आहे. 400 सीटा येतील का भाजपाच्या? नाही येत आता. येत नाही. कुठून येतात? भाजप काय करायला? इंडिया अलायन्सच्या जागा किती येतील देशात? राहुल गांधी प्रधानमंत्री होतील का? नाही का? बरं शेतीविषयक काय सांगा, शेतीविषयक सरकारचं काम कसं वाटतं तुम्हाला शिंदे सरकारचं? शेतीविषयी का? शेतीविषयी खताचे भाव वाढले आणि सोयाबीन ज्या टायमाला विकायचे त्या टायमाला आयात करायचे तेल, सोयाबीनचे भाव पडले. बरं शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, याच्याबद्दल काय सांगाल? आता ते लोक गेले, आता त्याचा काय विषय? गद्दार झाली, गेले त्याच्या पक्षाला. बरं विधानसभेमध्ये जर आता लोकसभा झाल्यावर विधानसभा लागणार आहे, तर पुन्हा शिंदे सरकार येईल का? नाही येणार. बरं येऊ नाही. बरं आता हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकर जर निवडून आले तर कोण्या विकास कामावर आपलं 5 वर्ष काम करतील? नाही ते पुढचं काय सांगता येत नाही, अजून त्याचा रिझल्ट नाही. बरं मराठ्यांना आरक्षण एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही दिलेलं आहे, फसवेगिरी आहे का खरंच आरक्षण? फसवेगिरी. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेऊन त्यानं एवढ्या लोकांना धोका दिला ना. बरोबर जोर जोरानं ओरडू सांगू लागला, मी माझं वचन पाळलं, आणि अजून बी नातेवाईकाला काहीच नाही. आहे का काही? तुम्ही सांगा. तुम्ही इथले सांगा, तुम्ही थोडी बाहेर लिहा. बरोबर आहे की नाही? नक्कीच आपल्यासोबत काका आहेत. काका काय सांगाल? बोलले का काका कोण निवडून येईल हिंगोली लोकसभेमध्ये?
हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल? 4 जूनला कोण निवडून येईल? काय सांगता आपला कौल कुणाला? सांगा सांगा. बरं कोण निवडून येईल सांगा ना. आष्टीकर येतील का, कोळीकर येतील का, बीडी चव्हाण येतील का, अपक्ष येतील? अपक्ष उमेदवार जे कोणी असतील ते मशाजी मशाल येईल. नक्कीच.